नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण ढेमस्यांची भाजी करणार आहोत। त्यालाच आपण टिंडे देखील म्हणतो, काही ठिकाणी याला टिंडे म्हणतात। तर या ठिकाणी मी त्याचे बारीक बारीक काप करून घेत आहे। आपण जेवढ्या बारीक बारीक काप करू तेवढी ती भाजी लवकर शिजेल, शिजायला वेळ लागणार नाही। जर मोठे काप केले तर ती शिजायला वेळ लागेल। आणि आपण वरच्या सालासकटच ते कापत आहोत। आता या ठिकाणी माझे ढेमसे चिरून झालेले आहेत। आता आपण हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकणार आहोत। 3 वेळा पाणी घ्यायचं आणि स्वच्छ धुवून टाकत आहोत। याच्यातल्या ज्या कडक बिया असतील त्या आपण थोडेफार काढून घेतलेले आहेत। जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात त्या बिया राहू देऊ शकता। आता आपण हे शिजायला टाकून घेऊया। आता ह्या ठिकाणी मी थोडीशी त्या ठिकाणी डाळ घेतलेली आहे। एक आपला छोटा पोह्यांचा चमचा असतो तेवढी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती त्यात आपल्याला टाकायची आहे आणि दोन्ही पण आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे। आता एका साईडला आपण ते शिजायला ठेवलेले आहेत। आता दुसऱ्या साईडला आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया। आणि त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्या ठिकाणी मी जिरं टाकलेले आहे। जिरा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मी लसणाचे बारीक बारीक काप टाकलेले आहेत। लसूण पण छान तडतडल्यानंतर त्यात आपल्याला धना पावडर टाकायची आहे। 1 चमचा धना पावडर टाकलेली मी आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि जेवढे आवश्यक असेल तेवढे त्यात मी तिखट टाकलेले आहे। म्हणजे 1 चमचा मी त्यात तिखट टाकलेले आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे। आता या ठिकाणी आपले ढेमसे जे आहे ते पण शिजलेले आहेत आणि डाळ पण छान झालेली आहे। आता इकडे फोडणी दिल्यानंतर आपण त्यात ते टाकायचे आहे। शिजलेले ढेमसे टाकून द्यायचे आहेत। जर आपल्याला कोरडी करायची असेल तर फक्त आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे। पण मला या ठिकाणी रस्साभाजी करायची आहे त्यामुळे मी त्यात थोडेसे पाणी टाकणार आहे। यात मी मुगाची डाळ टाकलेली आहे। तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी चना डाळ देखील टाकू शकता। आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे। आता भाजी आपल्याला थोडा वेळ अशी उकळू द्यायची आहे। आता इथे भाजी आपली उकळत आहे आणि त्यानंतर उकळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊ। आणि थोडा वेळ आपल्याला ते उकळू द्यायचे आहे। अशा प्रकारे आपली ढेमसेची भाजी ही तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते। तुम्ही नक्की करून बघा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।